नमस्कार, मी आहे सुवर्ण. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि संध्याकाळची वेळ झाली म्हटलं तर चहा तर हा बनतोच. तर त्याकरता मी आज बनवला आहे थोडा स्पेशल चहा, तो म्हणजे हेल्दी आणि छान असा गवती चहा. कारण पावसाळ्यामध्ये चहा पिणे तर गरजेचंच आहे. त्याचसोबत म्हटलं थोडंसं हेल्दी असं ड्रिंक आपल्या शरीरासाठी चांगलंच. तर याकरता मी चहा आता करायला ठेवला आहे. त्यामध्ये मी साखरेऐवजी गूळचा वापर केला आहे, कारण गूळ हा अतिशय चांगला असतो शरीरासाठी. तर त्यामध्ये मी थोडंसं अद्रक आणि यामध्ये मी टाकले आहे चहा पावडर. आता याचसोबत मी आता टाकणार आहे गवती चहाची पानं. तर मी ऑलरेडी गवती चहाची पानं बाजारातून आणली होती, तर ती सुकले आहेत थोडे. तर तसंच मी यूज करते. त्यांची काय प्रॉपर्टी लूज नाही होत, वाळून गेले तरी त्याला सुगंध आणि टेस्ट येतेच. तर छान असं चहाला उकळी येत आहे तोपर्यंत मी थांबते. तर उकळी अशी आलेली आहे चहाला. तर गरम गरम चहा माझं झालेला आहे रेडी. तर तो मी आता करते एन्जॉय. तर चला जर बघते कसं टेस्ट झालेला आहे चहा. तर फुल्ली असं चहा मी करते थोडंफार रिलॅक्स आणि एन्जॉय. या चहाची चव रोजचे चहा अप्रतिम लागते. मला तर खूपच आवडतो. तर आता वळूया आपल्या मॉन्सून टिप्सकडे. तर याकरता आपल्याला पावसाळ्यामध्ये लहान मुलांची किंवा आपलेही कपडे वाळत नसतात आणि तसेच वाळले नसल्याने त्यामुळे त्यातून असा दुर्गंधही येतो, वासही येतो आणि ओलसर असे कपडे राहतात. तर त्याकरता मी ती कपडे स्पेशल पहिले डेटॉलच्या पाण्यातून छान धुते, जेणेकरून त्यातले जर्म्स बॅक्टेरिया मरून जातात. त्यानंतर ते वाळल्यानंतर मी त्यांना छान असं आयरन करून ठेवते, जेणेकरून ते कपडे गरम असे आणि उबदार राहतात. लहान मुलांचे स्पेशली, कारण त्यांना भरपूर कपडे लागतात पावसाळ्यात तरी हमखास. मग असे छान आयरन करून त्यांचे कपडे ठेवले, घडी वगैरे घालून. तर छान असे कपडे त्यांचे राहतात. त्यांना चांगली उबही येते आणि बाळांना छान कम्फर्टेबलही राहतात पावसाळ्यामध्ये उबदार असे छान कपडे. तर ही टिप तुम्हाला नक्की कशी वाटली तर मला सुद्धा सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग. आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.